ठाण्यामध्ये बॅनर पडून एक मुलगी जखमी झाल्याची बातमी समोर आली, पण मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये असे असंख्य बॅनर्स लावले जातात. ठिकठिकाणी बॅनरबाजी होत असते. मात्र ठाण्यातल्या घटनेनंतर आता मुंबईतील पालिका आयुक्तांकडनं या अशा अनधिकृत बॅनरबाजीवर ठोस कारवाईचे आदेश दिले जाणार का? की जसं झाड पडल्यानंतर अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तसाच एखादा बॅनर कोसळून एखाद्या मुंबईकराचा जीव गेल्यानंतरच पालिका प्रशासनाला जाग येणार, हा सवाल लोकशाही मराठी आता उपस्थित करत आहे. याच संदर्भात उपमहापौर संजय घाडी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे, ऐकूया. महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करतो की आपण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यावरती बंदी ऑलरेडी याच्यामध्ये आहेच, कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. कारण आता आपण सांगितले जी दुर्घटना घडली ठाण्यामध्ये, तसे मुंबईमध्ये देखील सोसायटीचे वारे असतात, मोठमोठे होर्डिंग्स वेगवेगळ्या नेत्यांचे, वेगवेगळ्या समाजसेवकांचे वाढदिवसाचे कार्यक्रमाचे लावले जातात आणि ते वारंवार पडतात. त्यामुळे याच्यासाठी एक निश्चित अशा प्रकारचा जो कायदा करून याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. माझी राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे आणि सामाजिक नेत्यांनाही विनंती आहे की आपणही या होर्डिंगच्या आकारावरती आपण निर्बंध घालावेत आणि होर्डिंगपेक्षा आपल्याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या कार्याची, आपल्या सर्व गोष्टींची प्रसिद्धी आपण करू शकतो. त्यामुळे आपल्या होर्डिंगमुळे एखाद्याचा मृत्यू होईल किंवा आज इजा होईल, याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी नम्र विनंती मी करतो. कारवाई संदर्भात आदेश दिले जातील आणि हे बॅनर काढले जातील. मी आजच आता मुख्य कार्यालयामध्ये जाऊन आयुक्त भिडे मॅडमशी भेटणार आहे. त्यांना या संदर्भातलं पत्रही देतो आणि त्यांना याबाबत एक धोरण जे आहे, जो कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.